नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला राईस पासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक कोलम तांदूळ होता तो मी शिजवून घेतलेला आहे। शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे। अजून हा बघा गरमच आहे आणि एकदम मोकळा मोकळा झाला। शिजवताना काय करायचं, एक चमचा तेल टाकलं का नाही की असं मोकळा मोकळा होतो। त्यासाठी साहित्य बघा, ही जी घेतलेले आहेत का नाही, हे फ्रेश वाटाणे आहेत आणि फ्रेश मका आहे। त्याला थोडंसं मी का मीठ टाकून शिजवून घेतलेलं, एक 5 ते 7 मिनिट फक्त। एक मुठभर असा फ्लावर घेतलेला आहे, हा का शिजवलेला नाहीये, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। एक वाटीभर कोबी घेतलेला आहे, पत्ता कोबी आहे। एक गाजर घेतलेला आहे, साल काढून असे पातळ कापून घेतलेला आहे। ही फरसबी घेतलेला आहे, 2 ते 3 फरसबी सुद्धा असे पातळ कापून घेतलेले आहेत। ही कांद्याची पात आहे आणि ही तोंडली घेतलेली आहे, 2 ते 3 तोंडली बघा अशी एकदम पातळ कापून घेतलेली आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही शिमला मिरची पण घेऊ शकता। ह्यातलं कोणतं साहित्य कमी असेल तरी पण चालू शकते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एवढा बटर टाकणार आहे, अमूल बटर आहे आणि गरम होऊन देऊया। बटर काय करायचं, वितळून घ्यायची आपल्याला। बटर बघा वितळलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची कमी तिखटवाली, ही आलं बारीक कापून घेतलेलं आहे आणि ही लसूण घेतलेला आहे। लसणाच्या काय केलेलं आहे, 7 ते 8 मी पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं एकदम बारीक कापून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला हे 3 कांदे घेतलेले छोट्या आकाराचे, असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम। पहिला तर हे काय करूया, कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, सॉफ्टवाला आहे हे। आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं। आता त्याच्यामध्ये बघा बाकीचं साहित्य टाकून घेऊया। हे वाटाणे आणि मका ही फ्रेश आहे आणि 5 ते 7 मिनिट मी शिजवून घेतलेलं। शिजवताना एकदम हलकंसं मीठ टाकलेलं आहे। ह्या बाकीच्या भाज्या बघा ह्या सगळ्या। आता ह्या पण आपण ह्याच्यामध्ये मीडियम गॅस आहे, 2 मिनिटं परतून घेऊया। मीडियम गॅसवर बघा 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, भाताला पण मीठ होतं आणि आपण जे मका आणि वाटाणे जे शिजवले ना त्याच्यामध्ये पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं, हे लक्षात ठेवायचं आपण कधी पण मीठ टाकताना। आता ह्याच्यात टाकणारे 6 मिरी बघा असे बारीक कुटून घेतलेले आहेत। मिरी अगोदरच का टाकली मी, जेणेकरून जे आपण मीठ आणि हे टाकलेलं आहे ना ती भाजीमध्ये त्याची चव छान मुरते, त्यासाठी आपण मी पहिलेच टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर ठेवणार एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण। मीडियम गॅसवर आपण झाकण ठेवलं होतं बघा 2 ते 3 मिनिटासाठी। मीठ टाकल्यानंतर असं पाणी सुटतं आणि चांगल्या भाज्या वापरल्या जातात। एकदम जरी बारीक जरी कापून तुम्ही जरी घेतल्या तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ही टोमॅटो सॉस घेतलेला 1 चमचा, भाताप्रमाणे घ्यायचं, किती तुम्ही भात टाकणार आहे त्याप्रमाणे। सोया सॉस घेतलेला आहे 1 चमचा, डार्कवाला आहे। विनेगर घेतलेला 1 चमचा, मिक्स करून घेते पहिलं। मिक्स करून घेतलेलं आहे। 1.5 चमचा बघा मी शेजवान चटणी घेतलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। मिरची जी टाकली ती कमी तिखटवाली टाकलेली आहे, तिखटवाली नाही आहे। तिखटवाली जर टाकली तर मग हे कमी टाका मग तिखटाला। त्याच्यावर टाकायचे थोडीशी कोथिंबीर। गॅस आपला मीडियमच आहे, मोठ्या बर्नलचा असल्यामुळे मी सांगते। त्याच्यामध्ये टाकूया हा आपण जो भात शिजवून घेतला होता, हा खूप रेसिपी मी भाताच्या पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत। आता हे आपण मिक्स करून घ्यायचं, मस्त असं बघा मिक्स केलेला आहे, फक्त मिक्स केलेला आहे। गॅस आहे आपला मीडियमच। आता काय करणार आहे माहिती आहे का, बारीक करणार आहे गॅस, कारण हा मोठा बर्नलचा गॅस आहे आणि आपण ह्याला 2 ते 3 मिनिटासाठी एक चांगली वाफ काढून घेऊया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, कमीत कमी तरी 5 मिनिटं झाली असतील। मिक्स करून घेऊया। छान बघा असा झालेला आहे चवीला आणि एकदम आपल्या साध्या सिंपल पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये काय अजून टाकू शकता जरा मला कमेंट करून सांगा। खूप रेसिपी मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीनं सांगते, अशा पद्धतीनं चवीला छान आणि मुलांना पण काहीतरी असं वेगळं असं पद्धतीनं आवडेल। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही बासमती तांदूळसुद्धा ह्याच्यामध्ये घेऊ शकता। आता मी ही कोलम तांदळाचा घेतलेला आहे, 1 नंबर चवीला होतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।